नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण उकळत्या पाण्यामध्ये कांदा घालून मस्त अगदी पौष्टिक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी, झटपट होणारी आणि विशेष म्हणजे कमीत कमी तेलाचा वापर करून मस्त रेसिपी बनवतोय। एकदा का तुम्ही ही रेसिपी बनवून खाल्ली, घरातल्यांना खाऊ घातली, नक्कीच घरचे सुद्धा तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत। अतिशय युनिक अशी रेसिपी आहे आणि चला तर आता वेळ न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। तर पहा, इथे आपल्याला कांदा घ्यायचा आहे। आता मी एक कांदा इथे घेतलेला आहे आणि अगदी बारीक कट करून घेतला आहे। पहा, तर कांदा कट करून घेतला, त्याच्यानंतर लगेच शिमला मिरची होती आपल्याकडे, तर शिमला मिरची सुद्धा कट करून अगदी बारीक तुकड्यांमध्ये करून घेतलेली आहे। जर तुमच्याकडे अजून कोणत्या गाजर वगैरे काही असतील भाज्या, तर त्यासुद्धा तुम्ही इथे अगदी बारीक अशा कट करून घेऊ शकता। तर इथे आता टोमॅटोसुद्धा मी एक घेतला होता, तो सुद्धा व्यवस्थित असा बारीक कट करून घेते। तर पहा, ही रेसिपी ना अतिशय जास्त मुलांना आणि मोठ्यांना सुद्धा आवडणारी आहे। मधल्या वेळेत बऱ्याच वेळा आपल्याला काही ना काहीतरी चटपटीत खायचं असतं, तर त्यावेळी ही रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता किंवा पाहुणे आल्यानंतर सुद्धा ही अशी युनिक रेसिपी नक्कीच त्यांना बनवून देऊ शकता। यापूर्वी तुम्ही कधी बनवली नसेल आणि पाहिलीसुद्धा नसेल। तर आता बघा, सर्व भाज्या कट करून ठेवल्या, त्याच्यानंतर बघा आपल्याला प्रमाणसुद्धा अगदी व्यवस्थित योग्य असं घ्यायचं आहे। तर इथे 3 कप इतकं पाणी कढईमध्ये घालून घेतलं, पाण्याला छान झाकण ठेवून उकळी काढून घेतली। आता उकळी आली पाण्याला की झाकण काढायचं आणि त्याच्यानंतर जो कट करून घेतलेला कांदा होता, तो 1 वाटी इतका कांदा होता। आता 3 कप इतकं पाणी घातलं आहे आणि 1 वाटी इतका कांदा घातलेला आहे। लगेच त्याच्यामध्ये कांदा घालून घेतल्यानंतर शिमला मिरची आणि टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा। सोबतच बारीक कट करून 2 ते 3 मिरच्या घालून घेतल्या। मिरच्या घालून घेतल्या की त्याच्यानंतर बडीशेप 1 चमचा, जिरे अर्धा चमचा आणि चिली फ्लेक्स अर्धा चमचा घालून घेतलेली आहे। जर चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही इथे सुकी मिरची वाटून घातली तरीही चालेल, काही हरकत नाही। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घातलं, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि छान अशी चटपटीत चव यावी म्हणून मी इथे अर्धा लिंबूसुद्धा पिळून घेतलेला आहे। आता पहा, झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनटं छान अशा भाज्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या। आता इथे भाज्या पाण्यामध्ये शिजवून घेतल्या की पहा, लगेच आपल्याला गॅसची फ्लेम इथे कमी करायची आहे। अगदी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते, पहा भाज्यांचा कलरसुद्धा चेंज झाला आहे आणि अगदी सॉफ्ट झालेल्या आहेत भाज्या। तर आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजे 1 कप इतकं ज्वारीचं पीठ, हे सुद्धा मी चाळून छान असं घेतलेलं आहे। आता इथे जर तुमच्याकडे ना गव्हाचं पीठ असेल ना तरीही वापरू शकता, बाजरीचं वापरू शकता किंवा तांदळाचं सुद्धा वापरू शकतात। तर 1 कप इतकं ज्वारीचं पीठ याच्यामध्ये हळूहळू आपल्याला थोडं थोडं करून असं घालून घ्यायचं आहे। याच्यामध्ये अजिबात गाठी गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, सर्व गाठी गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत। गाठी गुठळ्या मोडून घेतल्या की गॅसची फ्लेम बघा, इथे मी खाली लोच ठेवलेली आहे, लो फ्लेमवरतीच आपल्याला मिक्स करायचं आहे। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा कप इतका रवा घालून घेतला। आता इथे तुम्ही बारीक मोठा कोणताही रवा वापरू शकता। तर इथे थोडंसं मला मिश्रण अजूनही लूज वाटतंय म्हणून मी त्याच्यामध्ये पाव कप इतकं परत ज्वारीचं पीठ घातलेलं आहे। तर एकूण 1.25 कप इतकं मी पीठ घालून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण अर्धा कप रवा घातला। आता छान असं दोन्ही मस्त फुलावेत यासाठी झाकण ठेवून 1-2 मिनटं छान असं वाफ काढून घेतली। आता इथे पाहू शकता, मस्त अगदी दाटसर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं चमच्याच्या मदतीने पसरून द्यायचं। मिश्रण पहा गरमच आहे, चमच्याच्या मदतीने पसरून घ्यायचं आणि पूर्णपणे फॅनखाली थंड करून घ्यायचं। आपला व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक मात्र नक्की करा। तर इथे पहा, पूर्णपणे मिश्रण फॅनखाली थंड करून घेतलं आणि हाताला थोडंसं मी इथे तेल लावून घेतलेलं आहे। आता याचे ना आपल्याला अशा पद्धतीनं गोळे करून घ्यायचे लिंबाच्या आकाराचे आणि मस्त असे दाबून घ्यायचे। ज्या पद्धतीनं आपण आलू टिक्की वगैरे बनवतो, अगदी त्या पद्धतीनं आपल्याला इथे ही टिक्की बनवून घ्यायची आहे। तर तुम्ही कधी असा विचार तर केला असेल का की आपण अशा पद्धतीनं उकळत्या पाण्यामध्ये कांदा वगैरे सर्व भाज्या घालून, पहा इथे आपल्याला फोडणीसाठी सुद्धा तेल लागलेलं नाही, पाण्यामध्येच आपण सर्व काही घातलेले आहेत जिन्नस आणि पीठसुद्धा घातलेली आहेत आणि अशा पद्धतीनं आपण सर्व याच्या टिक्की बनवून घेतोय। तर आता पहा, एक एक करून सर्व इथे मी टिक्की बनवून घेते। बघा, कलरसुद्धा अगदी मस्त दिसतोय आणि खायलासुद्धा ना तितक्याच मस्त अगदी कुरकुरीत होतात। आता इथे ना पॅनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। अगदी आपल्याला इथे
शॅलो फ्राय करायचा आहे, त्याच्यामुळे थोडंसं तेल घालून घेतलं, 2 चमचे तेल घातलं. त्याच्यानंतर पहा इथे आपल्याला एक एक करून सर्व टिक्की याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. टिक्की ठेवून घेत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि गरम तेलसुद्धा मध्यम असावं आपलं, जास्त कडकडीत गरम तेल नसावं. तर इथे पहा तेल गरम झालं की नंतर त्याच्यामध्ये सर्व इथे टिक्की ठेवून घेतलेल्या आहेत. आता 2 ते 3 मिनटानंतर एक बाजू छान अशा पद्धतीने पहा मस्त अशी कुरकुरीत भाजली जाते, कलरसुद्धा खूप छान येतो. मगच आपल्याला याला चमचा लावायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची आहे. अजिबात गॅसची फ्लेम कमी जास्त करायची नाही. गॅसची फ्लेम जर कमी जास्त तुम्ही केली तर तेलकट होऊ शकतात त्याच्यामुळे. आणि शिवाय आतून पहा नुसतं पीठ लागेल खाताना आणि वरतून अजिबात म्हणजे टेस्टलासुद्धा चांगलं लागणार नाही. तर त्यासाठी पहा व्यवस्थित मध्यमाच्यावरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे, शॅलो फ्राय. तर इथे आता पाहू शकतात आपण व्यवस्थित अशा शॅलो फ्राय करून घेतल्या की मग पहा दोन्ही बाजूनी कलर अगदी सुरेख आलेला आहे. अशा पद्धतीनं झाऱ्यावरती काढून घ्यायच्या किंवा मग चाळणीमध्ये काढून घेतल्या तरीही चालतील. पूर्ण तेल निथळून घ्यायचं, तेल बिलकुलही राहत नाही. थोडंसंच मी तेल घातलं होतं पॅनमध्ये पाहू शकता आणि अजूनही पॅनमध्ये तेल शिल्लक आहे. आता ह्या सर्व टिक्की मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि ज्या बाकीच्या राहिलेल्या टिक्की होत्या तर त्या सर्व मी फ्राय करून घेणार आहे. पोटभरीचा अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता तयार होतो. अगदी पाहुणे मंडळी जरी येणार असतील तरीसुद्धा तुम्ही हा नाश्ता त्यांच्यासाठी बनवू शकता. आता तुम्ही पाहिलंच, फक्त आपण इथे 1 ते 1.25 कप इतकं ज्वारीचं पीठ वापरलं आहे, काही भाज्या घातलेल्या आहेत आणि अर्धा कप इतका रवा घातलेला आहे. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या इथे टिक्की बनवून तयार होतात. अशा पद्धतीनं मी दुसरी बॅचसुद्धा पहा फ्राय करून घेतली आणि इथे सर्व अशा टिक्की तयार करून घेतल्या. आता ह्या गरमागरम टिक्की तयार झाल्या की मग काय लगेच खायला घ्यायच्या. सॉससोबत वगैरे तुम्ही एन्जॉय करू शकता. खूप मस्त लागतात चवीला, अप्रतिम अशी टेस्ट येते, पौष्टिक आहेत. मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता, मधल्या वेळेत खाण्यासाठी झटपट होणारा हा नाश्ता बनवू शकता. आवाजसुद्धा ऐकवते पाहू शकतात. मस्त अगदी वरतून कुरकुरीत झालेली आहे, आतूनसुद्धा तोडून दाखवते. अगदी आतूनसुद्धा मऊसूत अशी मस्त तयार झालेली आहे. अजिबात पीठ वगैरे कुठे राहिलेलं नाही किंवा लागणारसुद्धा नाही खाताना तुम्हाला. अगदी व्यवस्थित पीठ शिजवून घेतलेलं आहे आपण आणि अगदी मध्यम आचेवरती शेवटपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा बनवून पहा. आजची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आपली थोडी जरी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणी, परिवारांमध्ये, नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. असेच भरपूर सारे छान छान व्हिडिओज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, नक्की चेकआउट करा. मला खात्री आहे तुम्हाला नक्की सर्व रेसिपीज आवडतील. साध्या सोप्या आहेत. तर आवडली असेल रेसिपी तर नक्की सबस्क्राईब करून लाईक करा व्हिडिओला. चला उद्या पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.